सैनिकांना शिवभक्तांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे संबोधित करतील आणि त्यांना शुभेच्छा देखील देतील। संपूर्ण परिसर हा भगवेमय झालेला पाहायला मिळतोय। कुणी मशाल घेऊन आले, कुणी झेंडे हातात घेऊन आलेला आहे आणि सगळ्यांच्याच डोक्यावर आपल्याला फेटा देखील भगवा फेटा पाहायला मिळतोय। एकंदरीतच तिथीनुसार शिवजयंतीचा हा सोहळा, हा उत्साह आपण पाहायला मिळतोय आपल्याला। आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या महाराजांना अभिवादन करतायत। शिवाजी पार्कातली ही दृश्य आपण पाहतोय। शिवाजी पार्कवर मनसेनं भव्य दिव्य सोहळा असा हा आयोजित केलेला आहे। आज राज्यभरात तिथीनुसार शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण राज्यात शिवभक्त उत्साहात शिवजयंती साजरी करतायत। आणि नुकतंच राज ठाकरे यांनी शिवरायांना अभिवादन केलं। शिवाजी पार्कवरची ही दृश्य आपण पाहतोय। भव्य दिव्य असा सोहळा इथे आयोजित करण्यात आलेला आहे। तमाम मनसैनिक शिवाजी पार्कात दाखल झालेत। गेल्या 2 वर्षात शिवजयंती इतक्या मोठ्या प्रमाणात, इतक्या उत्साहात, इतकी भव्य दिव्य अशी साजरी करता आली नाही। मात्र यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरं तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालाय आणि त्याच पार्श्वभूमीवर मोठ्या उत्साहात हा सोहळा आज पार पडतोय। एम्बियन्स घ्या, एम्बियन्स मैं जमलेल्या सर्व शिवभक्तांनो, आज शिवजयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे शिवतीर्थावरती जमलो आहोत। मी आज आपल्याला सर्वांना आजच्या शिवजयंतीच्या निमित्ताने सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। मी इथे शिवजयंतीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना एक पक्षातर्फे शपथ देणार आहे। ती शपथ तुम्ही माझ्या बरोबरीने बोलायची आहे। सुरू करू? हो। आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शपथ घेतो की स्वराज्याच्या उभारणीनंतर महाराजांनी जी सुराज्याची घडी बसवण्याचा प्रयत्न केला, त्याला अनुसरून महाराष्ट्रात सुराज्य व्हावं म्हणून सर्वजण प्रयत्नांची पराकाष्ठा करू। हे सुराज्य स्थापन करताना जाती जातींमध्ये हरवलेला समाज पुन्हा एक होईल। राज्यात महिलांना सुरक्षित वाटेल, त्यांचा आत्मसन्मान राहील, युवकांच्या हाताला चांगला रोजगार मिळेल, इथलं प्रत्येक मूल शाळेत जाऊन शिकत असेल, लोकांना परवडेल अशी दर्जेदार आरोग्य व्यवस्था मिळेल, इथली शहरं
गाव पाडे तांडे तांडे सुंदर सुकर आणि सुरक्षित असतील. सुंदर सुकर आणि सुरक्षित असतील. भ्रष्टाचार नष्ट होईल. भ्रष्टाचार नष्ट होईल. आमच्या शेतकरी बंधू भगिनींना आमच्या शेतकरी बंधू भगिनींना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळेल. त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळेल. कामगारांना न्याय मिळेल. कामगारांना न्याय मिळेल. यासाठी जे पडेल ते करू. यासाठी जे पडेल ते करू. छत्रपती शिवरायांनी छत्रपती शिवरायांनी एका स्वाभिमानी स्वावलंबी स्वराज्याचं स्वराज्याचं स्वप्न आम्हाला दिलं आहे. त्याचं स्मरण ठेवून त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजन्म काम करत राहू. आम्ही महाराजांचे मावळे आहोत. सैनिक आहोत. याचा आम्हाला कधी विसर पडणार नाही. हे वचन देऊन आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही आमची संपूर्ण निष्ठा त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला वाहतो आणि महाराष्ट्र धर्माशी एकनिष्ठता व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. तर आपण पाहतोय तर राज ठाकरे यांनी शिवरायांना अभिवादन केलं आणि आम्ही महाराजांचे मावळे आहोत हे आम्ही कधीही विसरणार नाही असं म्हणत त्यांनी तमाम मनसैनिकांना एक प्रकारे शपथ दिलेली आहे. शिवाजी पार्कातली ही दृश्य. शिवाजी पार्कवर मनसेचा भव्य दिव्य शिवजयंतीचा सोहळा पार पडतोय आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराजांना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी तमाम मनसैनिकांना शपथ दिली. आम्ही महाराजांचे मावळे आहोत हे आम्ही कधीही विसरणार नाही असं म्हणत त्यांनी तमाम मनसैनिकांना शपथ दिलेली आहे. शिवाजी पार्कातली ही दृश्य. जरा खाली होतो तू खाली माझ्यासाठी नको काय जाणार खाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवरायांना अभिवादन केलं. त्यानंतर तमाम मनसैनिकांना त्यांनी संबोधित केलं. आम्ही महाराजांचे मावळे आहोत हे आम्ही कधीही विसरणार नाही असं म्हणत त्यांनी तमाम शिवसैनिकांना शपथ दिलेली आहे. शिवाजी पार्कवर मनसेचा शिवजयंतीचा सोहळा आपण पाहतोय. तर आज राज्यभरात तिथीनुसार शिवजयंतीचा उत्साह साजरा केला जातोय आणि त्याच पार्श्वभूमीवर मनसेनं देखील मुंबईमध्ये भव्य दिव्य सोहळा आयोजित केलाय. शिवाजी पार्कवरची ही दृश्य आपण पाहतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराजांना नुकतंच अभिवादन केलं आणि त्यानंतरची ही दृश्य आपण पाहतोय. त्यानंतर राज ठाकरेंनी तमाम मनसैनिकांना शपथ दिलेली आहे. आम्ही महाराजांचे मावळे आहोत हे आम्ही कधीही विसरणार नाही असं म्हणत त्यांनी मनसैनिकांना शपथ दिली आहे. शिवाजी पार्कातली ही दृश्य आपण पाहतोय. संपूर्ण परिसर हे भगवेमय झालेला आहे. राज ठाकरेंनी आता मनसे कार्यकर्त्यांना शपथ दिलेली आहे.